नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला, तुमच्यासोबत मी आज 6 ब्लाऊज डिझाईन न्यू ट्रेंडिंग ज्या चालू आहेत त्या शेअर करणार आहे. कसे ब्लाऊज स्टिच केलेत, कशी डिझाईन आहे व किती साईजचा ब्लाऊज आहे, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला म्हटलं मैत्रिणींसोबत शेअर करावं. तर बघा, पहिला ब्लाऊज वेळ वाया न घालवता आपण लगेच तुम्हाला दाखवते मी. बघा, हा आहे पैठणीवरचा ब्लाऊज आहे. छान असा डीप नेक मी याचा घेतलेला आहे. आता छोटाच याचा नेक आलेला होता, पण ह्या साईडला मी ना प्लेन सोडलेला आहे वरच्या शोल्डरच्या साईडला, आणि खाली गळा वाढून घेतलेला आहे. त्यामुळे छान असा डीप असा नेक तयार झालेला आहे याचा. आणि फ्रंट साईडला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो हा. तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. छान अशा लॉंग स्लीव्ज आहे. कलांजली साडीवरचा हा ब्लाऊज आहे. सुंदर याला सुद्धा लुक आलेला आहे. बघा, बाहीवरती छान अशी मोहराची डिझाईन आहे. एकाच कस्टमरचे 4 ते 5 ब्लाऊज आहेत. आणि बघा, सुंदर याला असे लटकन सुद्धा तयार केलेले आहेत. तर हा झाला पहिला ब्लाऊज. तर आता घेऊया आपण लगेच दुसरा ब्लाऊज. तर एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत ते तुम्हाला दाखवते. हा आहे दुसरा ब्लाऊज. पहा, खूप सुंदर याला लटकन मी तयार केलेले आहेत. बघा, बॅक नेक याचा ह्या पद्धतीचा बॅक नेक याचा तयार केलेला आहे. पहा, पान आकार आहे ह्या पद्धतीचा पान आकार, आणि छान त्याला मी ही लेस लावलेली आहे. आता याला डबल काट नव्हता, त्यामुळं मग मी हा जो काट आहे हा स्लीव्जलाच यूज केलेला आहे. आणि याला जर काट असतात मग गळ्याला सुद्धा आपण बॅक साईडला काठाची डिझाईन तयार केली असती. छान इथं असे फ्लावर्स लावलेला आहे बघा इथं. आणि त्याला लुक येण्यासाठी छान असे मोतीची इथं माळा मी लावलेली आहे. आणि समोरून हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. हा सुद्धा 36 साईजचा ब्लाऊज आहे. हे बघा, फिनिशिंग एकच नंबर आहे. शॉर्ट स्लीव ज्याच्या आहे. एकाच कस्टमरचा आहे हा पण ब्लाऊज. आणि सुंदर असे युनिक काहीतरी असे लटकन मी तयार केले. आता मार्केटला जर घ्यायला गेलं तर भरपूर असे याला 150 ते 200 रुपये असे लटकनचे घेतात, पण मी याला अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. पाहू शकता, लेसचा वापर करून. आणि ह्या लटकनचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही जर कोणी नवीन शिकणाऱ्या, क्लास करणाऱ्या ताई बघत असाल तर लटकनचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. सुंदर हा झाला आपला दुसरा ब्लाऊज. आता तिसरा ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करते. तर एकाच कस्टमरचे एक साथ आपण पूर्ण ब्लाऊज बघून घेऊ, आणि त्यानंतर दुसरे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर पहा, हा आहे बघा ट्रान्सपरंट गळा याला म्हटलं जातं, नेटचा. बघा, नेटच्या साडीवर तुम्ही ह्या पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करू शकता. खूप सुंदर असं लुक येते. पहा, हा अशा पद्धतीचा हा आहे बघा गळा. इथं आतल्या साईडला याला अस्तर नाही आहे, प्लेन आहे. आणि सुंदर याच्या स्लीव्जला पण लुक येण्यासाठी बघा मी ह्या पद्धतीने इथं लेससुद्धा लावलेली आहे. आता बॅक कॅमेऱ्याने एकदम छान दिसते, पण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते त्यामुळं. तर पहा, याला बॅक साईडला ऑलरेडी डिझाईन आलेली होती, पण मी ती काढून टाकली आणि छान अशा पद्धतीचा तयार केला आहे. आता फ्रंट साईडनं सुद्धा हा प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे 36 साईजचा. हे बघा, 36 साईजचा आहे. सुंदर याला सुद्धा सिंपल असे लटकन मी तयार केलेले आहेत. छान इथं छोटंसं फ्लावर लावलेलं आहे. तर हा झाला आपला तिसरा ब्लाऊज. एका कस्टमरचे हे 3 ब्लाऊज. आणि आता घेऊया आपण दुसरा ब्लाऊज, चौथा. बघा, ह्या पद्धतीचा पोटली बटन याला म्हणल्या जाते. पोटली बटनची डिझाईन याला म्हटल्या जाते. पहा, तर ह्या पद्धतीची ही पोटली बटनची डिझाईन आहे. हे पाहू शकता, खूप सुंदर अशा पोटले मी याला तयार केलेला आहेत. आणि ह्याचा सुद्धा चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. आणि हा आहे 32 साईजचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. समोरून प्रिन्सेस कट आहे. सुंदर असे हुक वगैरे मी याला लावून घेतलेले आहेत. शॉर्टच याची स्लीव्ज आहे. आणि डेली यूजचा ब्लाऊज आहे, पण कोणाकोणाला आवडतं बघा डिझाईनचे ब्लाऊज डेली यूजला वापरायला. आणि सुंदर याला सुद्धा सिंपल असे लटकन मी तर तयार करून घेतलेत. खूप
खूप छान असा याचा मोठका गळ्याचा नेक केलेला आहे. हा झाला आपला चौथा ब्लाऊज. आता घेते मी 5वा ब्लाऊज. खूपच सुंदर आणि युनिक बघा. हा आहे रेड कलरचा ब्लाऊज. काठापासून मी याला ही डिझाईन तयार केलेली आहे, पाहू शकता. आणि सुंदर याला लेस वापरलेली आहे. तर याचा आहे बघा पंचकोनी गळा. काठापासून ही ब्लाऊज डिझाईन तयार केलेली आहे. पंचकोनी हा गळा आहे आणि खाली छान असं त्याला एक बटन सुद्धा मी इथं दिलेला आहे. हा इथं छान असं एक बटन सुद्धा दिलेला आहे. छान याला असे इथं समोसे टाईप लावलेला आहे बघा. कळ्या इथं जॉईन केलेल्या आहेत. म्हणजे जास्त मोठा जर गळा झाला तर तुम्ही ह्या पद्धतीने छोटा गळा करू शकता, ह्या पद्धतीने आतल्या साईडनं. पण हा मोठा वगैरे काही झालेला नाही, पण मी याला छान असं लुक येईल त्यासाठी हे इथं लावून घेतलेलं आहे. आता बाहीची डिझाईन जर म्हटलं तर अप्रतिम ही डिझाईन झालेली आहे. मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे. तर पहा, खूप छान ही ट्रेंडिंग आता चालू आहे बघा ही स्लीव्ज डिझाईन ह्या पद्धतीची. हे बघा, ही स्लीव्ज डिझाईन एकदम ट्रेंडिंगला चालू आहे सध्या. तर याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चॅनलवर अपलोड भेटून जाईल. कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने केलेली आहे पहा ह्या पद्धतीची. आणि यावरती छान अशी लटकन मी इथं अटॅच केलेले आहेत. इथं एक बटन लावून घ्यायचं आहे बघा इथं पण ते नंतर मी लावून घेईल. आणि समोरून हा सुद्धा प्रिन्सेस कटचाच ब्लाऊज आहे. 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. याला हुक वगैरे लावायच्या बाकी आहेत. हे बघा, सुंदर असं समोरून गोल नेक आहे. आणि हा झाला आपला किती 5वा ब्लाऊज. तर अजून एक ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करते, खूपच छान आणि युनिक. सर्वात अगोदर मला याच्या स्लीव्ज खूप पर्सनली आवडलेल्या आहेत आणि छान मी याला लुक आणण्यासाठी खूप छान इथं अशी मोत्याची माळ लावून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीची याची स्लीव्जची डिझाईन आहे. आणि याला अजून मला इथं टसल्स लावायचे आहेत खालच्या साईडला स्लीव्जला, ते बाकी आहेत अजून. आणि सुंदर याचा असा बोटनेकचा गळा आहे. हे बघा, सुंदर याचा बोटनेक गळा आहे बघा. याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. आणि बोटनेक असल्यामुळं समोरून सुद्धा याचं नेक बोटनेकच केलेला आहे. तर समोरून सुद्धा तुम्हाला दाखवते. खूप छान याचं वेअर केल्याच्या नंतर खूप छान लुक येते. तर हा सुद्धा 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. कफ वगैरे याच्यात काहीच टाकलेलं नाही. हे बघा, 32 साईजचा आहे. आणि पंचकोनी मी याचा गळा समोरून याला आकार दिलेला आहे पंचकोनी. तर चला, हा झाला आपला 7वा आणि शेवटचा ब्लाऊज. तर कसे वाटले ब्लाऊज डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि असे छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर एवढे सारे ब्लाऊज मी इथं स्टिच केलेले आहेत पहा. आणि याची जर शिलाई तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेन, किती शिलाई घेते काय घेते. बरेच सारे व्हिडिओ आपले चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत की शिलाई किती घेते काय घेते, त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तर चला मग, आजचा होता एवढाच व्हिडिओ. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे खरं सांगायला जर झालं तर 3-4 वर्षापासून मी स्ट्रगल करून आज माझं चॅनल मोनोटाईज झालं आहे. तर तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद पाहिजे असं मी सांगते का चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि सपोर्ट करा चॅनलला. तर चला मग, श्री स्वामी समर्थ.